हाय माय यूट्यूब फॅमिली, हा माझा पहिला मिनी ब्लॉग आहे। मी आज माहेरी चालले धोंडे खायला आईच्या घरी। आवरलं सगळं, मी माझं सगळं आता निघले मिस्टरासोबत। आम्ही दोघं चाललो। आता हे मार्केटमध्ये आले संभाजीनगरमध्ये। कोणी राहतं का ह्या मार्केटमध्ये सांगा मला कमेंटमध्ये। आम्ही नाश्ता करायला थांबलो एका ठिकाणी, नाश्ता वगैरे केला आम्ही। मग साड्याच्या दुकानात आलो। मला माझ्या आईची ओटी भरायची तर साडी घ्यायची होती म्हणून मग मी माझ्या माहेरी जाताना बघा इथं किती छान मंदिर आहे। एक अगोदर हनुमानचं मंदिर, नंतर गणपती बाप्पाचं मंदिर, नंतर मग एकदम छान वातावरण। इकडं जाताना लक्ष्मी माताचं पण मंदिर लागतं मधी, बघा किती छान आहे। आता आले मी, बघा माझ्या बाबाचा फोटो, हे माझ्या बाबाचं घर आहे। माझ्या बाबाने तर खूप वाईट वाटतं मला। हे बघा माझी भतीजी स्वयंपाक करू लागली, भजे वगैरे तळू लागली। इकडं मस्त माझी आई इकडं मसाला वाटू लागली पाट्यावर। आईला मसाला वाटूनच आमटी बनवायला आवडती। हे बघा आम्ही मस्त जेवण करायला बसलो धोंड्याचं सगळं। हे बघा ही आमटी, पुरणपोळी, आमरस, कुरडई, पापड, सगळं स्वयंपाक माझ्या भतीजीनं आईनं केलं। बघा माझी वहिनी, माझी आई, बघा माझी भतीजीनं पण माझी ओटी भरली, माझ्यासाठी साडी आणली, मला सरप्राईज दिलं की आता मी तुला साडी आणली, मी तुझी ओटी भरते। मग माझी दुसरी भतीजीने पण माझ्यासाठी साडी आणली, तिनं पण माझी ओटी भरली। खूप छान वाटलं मला, दोघींनी पण सरप्राईज दिलं म्हणून। ही बघा मग मी नंतर माझ्या आईची ओटी भरली इथं। हे बघा आई न वहिनी बसेले जवळ, माझी ही आई आहे, ही वहिनी आहे, ही माझी भतीजी आलेली आहे। बघा माझी भतीजी मुलगी परी किती छान, किती क्यूट आहे। माझा बहिणीचा मुलगा आहे शामू। हे बघा माझी आई, ही माझी भावजाई परी, बघा कशी पाय पडू लागली, किती छान आहे ना। खूप क्यूट मुलगी आहे, खूप हुशार आहे, कोणी सांगितलं पण नाही तरी पाय पडू लागले। मग निघलो आम्ही आता। हे माझा भाऊ आहे, माझ्या भतीजीला घेतलं सोबत, आता जाण्यासाठी निघलो। आता आलो आम्ही आमच्या घरी। कसा वाटला माझा ब्लॉग सांगा मला, लाईक